नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश देशमुख. आपण पाहत आहात एक्सलन्स MPSC योगेश शेलार. या ॲपमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण पहा, पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच सुरू केली आणि या बॅचमध्ये स्वतंत्र सर्व विषय तसंच सर्व विषय एका कंबाईन बॅचमध्ये पण तुम्हाला भेटणार आहेत. आणि सध्या आपण हिस्ट्री पाहतोय, तर हिस्ट्रीमध्ये तुम्हाला हिस्ट्रीचे सर्व कालखंड म्हणजेच प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक अशा प्रकारचे सर्व कालखंड डिटेल व्यवस्थित या बॅचमध्ये भेटणार आहेत. यानंतर आपण हा जो व्हिडिओ बनवतोय तो मराठा राज्य, पेशवा भाग 1, भाग 2 आणि इंग्रज मराठा युद्ध या आधीच्या झालेल्या लेक्चर्सची रिव्हिजन असणार आहे. तर सुरुवात करूया आपण रिव्हिजनच्या व्हिडिओला. बघा, हे मराठी राज्य किंवा मराठ्यांचं राज्य तुमच्या समोर स्क्रीनवरती एक चार्ट दिला आहे. त्या चार्टमध्ये मराठ्यांचं राज्य या ठिकाणी आपण बनवलेलं आहे, चार्ट बनवलेला आहे. त्याच्यामध्ये संस्थापक आपल्या मराठ्यांच्या राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशावळ पुढे दिले. आपण लेक्चरच्या व्हिडिओमध्ये पाहिले होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजेच शहाजीराजे भोसले, त्यांच्या आईचं नाव जिजामाता होतं. त्याच्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या आईवडिलांचं दुसरं अपत्य होतं. पहिले संभाजीराजे, ते युद्धामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांचे भाऊ, मोठे भाऊ होते संभाजीराजे. ते महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजीराजे ते वेगळे, तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही. सुरुवातीची ही प्राथमिक स्थिती आहे. त्याच्यानंतर दुसरे छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजी राजे होते, जे की दक्षिण भारतामध्ये त्यांच्याकडं कारभार दिला होता नंतरच्या कालावधीमध्ये. अशा प्रकारे मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पाहिला होता आपण 19 फेब्रुवारी 1630. त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या काही घडामोडी आपण पाहिल्या होत्या, जसं की त्यांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं म्हटलं जातं. वयाच्या 15-16व्या वर्षी ह्या गोष्टी केल्या होत्या. याच्यानंतर मग स्वराज्याची पहिली राजधानी जी बनवली होती, ती पहिली राजधानी राजगड होती. नंतर ती रायगड झाली, म्हणजे रायगडला शिफ्ट झाली नंतर. आणि स्वराज्याची मुख्य राजधानी पुढील कालावधीमध्ये महाराजांच्या निधनानंतरही पुढचे काही वर्ष रायगडच होती. पुढं मग सातारच्या छत्रपतींनी सातारा गादी बनवली. त्यानंतर मराठ्यांचे 2 गट पडले. तिकडे कोल्हापूरला महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावरती राजधानी बनवली, करवीर नगरी, सेपरेट स्वतंत्र गादी मराठ्यांची दुसरी गादी बनवली होती. अशा प्रकारचा इतिहास आपण पाहिला होता. आणि त्यानंतर पेशवे ह्या मराठ्यांच्या पूर्ण कालावधीमध्ये, कारकिर्दीमध्ये पेशव्यांचा जो इतिहास आहे त्याच्यावर बऱ्याचदा सरळ सेवा लेवलला, पोलीस भरती लेवलला प्रश्न आलेले आहेत. आणि त्यामध्ये मग पेशव्यांची वंशावळ विचारलेली आहे, त्याचा क्रमलावा विचारलेला आहे. तरी छत्रपती शाहू जे सातारच्या गादीचे छत्रपती होते, त्यांच्या कालावधीमध्ये निर्माण झालेली पेशव्यांची गादी आणि पेशव्यांतून त्यांची वंशावळ या गोष्टी आपण थोडक्यामध्ये पाहूयात. पहिला पेशवा होता बाळाजी विश्वनाथ किंवा बाळाजी विश्वनाथ भट. बाळाजी विश्वनाथची कारकीर्द 1713 ते 1720 या दरम्यान आहे. बाळाजी विश्वनाथच्या कालावधीमध्ये ज्या प्रमुख घटना घडल्या त्या आपण थोड्या वेळानं हा चार्ट बघितल्यानंतर प्रत्येकाच्या काळात म्हणजे प्रत्येक पेशवेच्या कालावधीमध्ये ज्या प्रमुख घटना घडल्या त्या आपण व्यवस्थित पाहूया. सध्या फक्त एक चार्ट वंशावळ बघूया. बाळाजी विश्वनाथला 2 मुलं. पहिला जो मुलगा होता त्याचं नाव पहिला बाजीराव किंवा त्याला राऊ म्हणायचे किंवा काही ठिकाणी विसाजी असा सुद्धा उल्लेख आढळतो. आणि 2 मुलं होती. दुसरा मुलगा आहे चिमाजी आप्पा. तर यानंतर चिमाजी आप्पाचा एक मुलगा होता सदाशिवराव भाऊ. पानिपतच्या लढाईमध्ये याचं निधन झालं होतं. पुढं पहिला जो बाजीराव आहे त्या पहिल्या बाजीरावाला 2 मुलं, महत्त्वाची 2 मुलं. तसं मस्तानीचा मुलगा शमशेर बहादूर सुद्धा आहे. हे पेशवे पदावर आलेला पहिला त्याचा मोठा मुलगा बाळाजी बाजीराव. अर्धनाव आजोबांचं, अर्धनाव वडिलांचं आपण पाहिले, उर्फ नानासाहेब. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब हा पेशवा बनला होता. आणि त्यानंतर पुढं ह्या बाळाजी बाजीरावला सुद्धा एक भाऊ होता, त्याचं नाव आहे रघुनाथराव. बाळाजी बाजीराव 1761 मध्ये पानिपतच्या लढाईत जो पराभव झाला होता त्याच्या धक्क्यानं निधन पावला होता. आणि पुढचा पेशवा मग त्याचा मधला मुलगा म्हणजेच माधवराव बनला होता, मराठ्यांचा 4था पेशवा. विश्वासराव जो आहे हा मधला,
तर विश्वासरावचं निधन पानिपतच्या लढाईमध्ये झालं होतं. सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव भाऊ यांचं निधन झालं होतं पानिपतच्या लढाईमध्ये. त्यामुळे मोठा मुलगा पेशवा नाही बनला. मधला जो मुलगा आहे 2 नंबरचा माधवराव हा पेशवा बनला होता. याच्यानंतर पुढं 5वा पेशवा. तुम्हाला परीक्षेत एकदा प्रश्न विचारलाय पोलीस भरतीला, मराठ्यांचा किंवा मराठी साम्राज्याचा 5वा पेशवा कोण होता? तर हा 5वा पेशवा आहे नारायणराव. तर नारायणरावची त्याचा जो काका आहे रघुनाथराव हा राघोबा दादा यांना हत्या केली होती 1773 मध्ये आणि अशा प्रकारे मग हा पदावरून दूर झाला होता. पुढं नारायणराव नंतर त्याचा मुलगा म्हणजेच सवाई माधवराव हा पेशवा बनला होता 1775 ते 1795 या कालावधीमध्ये. 1775 ते 95 या दरम्यान सवाई माधवराव पेशवा होता. 95 मध्ये त्यानं आत्महत्या केली म्हणतात किंवा त्याची हत्या झाली असं किंवा निधन झालं, दुर्दैवी निधन, कारंजांवरती पडला किंवा आत्महत्या केली, उडी मारली, जे असेल ते. काही ठिकाणी आत्महत्या म्हटले, काही ठिकाणी त्याचं निधन म्हटलंय. तर अशा प्रकारे पुढं मग सवाई माधवराव नंतर पुढचा पेशवा जो आहे तो या रघुनाथरावाचा मुलगा असणारा दुसरा बाजीराव पेशवा बनला होता. आणि हा दुसरा बाजीराव 1795 ते 1818 या कालावधीमध्ये पेशवेमध्ये होता. त्या दुसऱ्या बाजीरावाचं 1818 मध्ये 3ऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये पराभव झाला होता आणि पुढचा मग मराठी साम्राज्याच्या पेशवेपदावरून हटवून त्याला एक संस्थानिकाचा दर्जा दिला होता. फक्त उत्तर प्रदेशातील बिठूर या ठिकाणी पाठवलं होतं. आणि पुढचा पेशवा जो आहे तो नानासाहेब पेशवा या दुसऱ्या बाजीरावाचा दत्तक मुलगा, ज्याच्या कालावधीमध्ये 1857चा उठाव झाला होता. यानंतर पुढं प्रत्येक पेशव्याच्या कालावधीमध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या त्या आपण पाहूयात. तर अशा प्रकारे मग या पेशव्याच्या कालावधीमध्ये पहिला जो पेशवा आहे बाळाजी विश्वनाथ भट याच्या कालावधीमध्ये मराठ्यांनी मुघलांच्याकडून म्हणजे मुघल बादशाहकडून दक्षिण भारतामध्ये चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा मिळवल्या होत्या. परीक्षेदृष्टीने हा महत्त्वाचा मुद्दा आहे की चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा कोणत्या पेशव्यानं छत्रपती शाहूंना मिळवून दिल्या होत्या? तर त्याचं नाव आहे बाळाजी विश्वनाथ. हे बाळाजी विश्वनाथचा कार्यकाळ 1713 ते 1720 असा आहे. तसंच धनाजी जाधव जे त्यावेळेस म्हणजे 1707 मध्ये औरंगजेबाच्या निधनानंतर त्याचा मोठा मुलगा मुअज्जम उर्फ बहादूरशाह जफर पहिला बादशाह बनला होता. त्याच्या कालावधीमध्ये महाराणी ताराबाई ज्या मराठ्यांच्या राज्यकारभार बघत होत्या, दुसऱ्या छत्रपतींना गादीवर बसवून, त्यांचा मुलगा राजारामांचा मुलगा, तर त्यावेळेस त्या ताराबाईंचा सेनापती म्हणजे दुसऱ्या शिवाजी महाराजांचे सेनापती जे होते ते धनाजी जाधव. या धनाजी जाधवांना बाळाजी विश्वनाथनं छत्रपती शाहूंच्या बाजूला वळवलं होतं. त्यांची मनधरणी केली की संभाजी महाराजांनंतर राज्याचे खरे वारस हे संभाजी महाराजांचा मुलगा म्हणजेच छत्रपती शाहू हेच असायला पाहिजेत आणि हेच आहेत. अशा प्रकारे त्यांना शाहूंच्या बाजूला वळवलं. आणि मग शाहू आणि ताराबाई म्हणजे शाहू यांची काकू असणारे ताराबाई यांच्यामध्ये खेड, भीमा नदीच्या काठावर खेड या ठिकाणी 1708 साली जी लढाई झाली होती ती लढाई शाहूंना जिंकणं सोपं झालं. का? तर ताराबाईंचे सेनापती असणारे धनाजी जाधव शाहूंच्या बाजूला आले होते. याच्यानंतर पुढं या बाळाजी विश्वनाथनं आणखी काय केलं महत्त्वाचं, तर राजमाता येसुबाई ज्या मुघलांच्या कैदेमध्ये होत्या आणखी त्यांची सुटका केली होती. मोठं सैन्य घेऊन 2 तुकड्या घेऊन गेला होता बाळाजी विश्वनाथ सोडवण्यासाठी. झालेल्या लुटुपुटीच्या लढाईनंतर मुघल बादशाहनं यांच्या मागण्या वगैरे मान्य केल्या होत्या. त्याच्यानंतर पुढचा पेशवा 1720 मध्ये ह्या बाळाजी विश्वनाथचं निधन झालं आणि बाळाजी विश्वनाथच्या निधनानंतर त्याचा मोठा मुलगा असणारा बाजीराव पहिला हा पेशवेपदी आला. ह्या बाजीराव पहिला त्याला आणखी एक नाव होतं, त्याला म्हणायचे राऊ म्हणायचे, राऊ किंवा विसाजी पण काही ठिकाणी नाव आहे. बाजीराव बल्लाळ असंही म्हटलं जाऊ शकतं. तर पुढं या बाजीरावाचा मोठा मुलगा म्हणजेच पहिला बाजीराव याचं कामगिरीमध्ये त्यानं मराठा महासंघ निर्माण केला. आणि हा मराठा महासंघ काय होता तर आपण पाहिलं होतं, गट होते काही सरदार, त्यांना स्वतंत्र प्रदेश देऊन टाकले होते, जसं की गायकवाड. हे गायकवाड कुठले होते? बडोद्याचे होते हे.
परीक्षेला तुम्हाला खूप वेळा विचारलं जातं ह्याच्यावर, त्यामुळे ही घरं तुम्हाला घराणे लक्षात ठेवायचे. बडोद्याचे गायकवाड, त्यानंतर ग्वाल्हेरचे शिंदे, हा मराठा महासंघाचा भाग. त्यानंतर नागपूरचे भोसले, आणि राहिलेलं म्हणजे इंदोरचे होळकर. इंदोर होळकर अशा प्रकारचा जो भाग आहे तो आपण लेक्चरमध्ये पाहिला होता व्यवस्थित. तर हा भाग म्हणजेच मराठा महासंघ निर्माण केला होता. कोणी मराठा महासंघ निर्माण केला तर पेशवा पहिला बाजीराव यानं मराठा महासंघाची निर्मिती केली होती. याच्यानंतर 1732 मध्ये, सन 1732 मध्ये शनिवारवाडा ही वास्तू बांधली होती पुण्यामध्ये. शनिवारवाडा कोणी बांधला विचारतील तर शनिवारवाडा बांधला आहे पेशवा बाजीराव पहिला यानं. कुठं आहे शनिवारवाडा? पुण्यामध्ये आहे शनिवारवाडा, लाल महालाच्या शेजारी. त्यानंतर पुढं यानं आणखी काय महत्त्वाचं कार्य केलं तर बुंदेलखंडचा राजा जो होता छत्रसाल बुंदेला, मस्तानीचा पप्पा, तर या बुंदेला राजा छत्रसाल बुंदेलाला मोहम्मद बंगश नावाच्या मुघल सरदाराच्या आक्रमणाविरोधात मदत केली होती. आणि खुश होऊन पुढं मग त्या छत्रसाल बुंदेलानं पेशव्यांबरोबर वैवाहिक संबंध, नातेसंबंध निर्माण केलं होतं. मस्तानी त्याची मुलगी, तिचा विवाह लावून दिला होता पहिल्या बाजीरावाबरोबर. याच्यानंतर पुढं 1737 मध्ये या तरुण तडफदार पेशव्यानं दिल्लीवर आक्रमण केलं होतं. बादशाहला घाबरवणं हा त्याच्या रणनीतीचा एक भाग होता. या बादशहानं, कारण यावेळी दक्षिणेमधील चौथाई सरदेशमुखीमध्ये निजाम आणि मराठ्यांमध्ये वाद निर्माण झाले होते. बादशहानं निजामाची बाजू घेतली होती आणि यावेळेस बादशाहला घाबरवणं, बादशाहवरचं आपलं नियंत्रण अधिक प्रबळ बनवणं हा ह्या मागचा उद्देश होता. त्यानंतर पुढं ह्याच्या काळामध्ये काय केलं आहे आणखी तर त्यावेळेसचा अजिंक्य असणारा, अजिंक्य म्हणजे कधीही पराभूत न झालेला व्यक्ती असणाऱ्या हैदराबादच्या निजामाचा पहिल्यांदाच पालखेड आणि भोपाळ, आधी पालखेडला नंतर भोपाळला, अशा प्रकारे 2 वेळा पराभव, आधी भोपाळ नंतर पालखेड असा 2 वेळा पराभव केला होता. त्यानंतर म्हणजे बघा, या पराभवाच्या वेळेस बाजीरावाचं वय 28 वर्ष आणि हैदराबादचा निजाम जो होता पहिला असफजहाँ चिंकिलीज खान किंवा मीर कमरुद्दीन खान याचं वय होतं 56 वर्ष. दुप्पट वयाच्या कसलेल्या अजिंक्य सेनापतीला ह्या बाजीरावानं पराभूत केलं होतं. याच्यानंतर याचा निधन कधी झालं, कुठं झालं, परीक्षेत प्रश्न याच्यावर येऊ शकतो, विचारलं जाऊ शकतो तुम्हाला की पहिल्या बाजीरावाचं जे निधन आहे ते निधनाचं ठिकाण कुठं आहे, कुठं याचं निधन झालं होतं. तर मृत्यू याचा 1740 मध्ये मध्य प्रदेशातील रावेरखेडी या ठिकाणी निधन झाले. नर्मदा नदीच्या तीरावरती रावेरखेडीला पहिल्या बाजीरावाचं निधन झालं होतं. याच्यानंतर पुढं पहिल्या बाजीरावानंतर त्याचा मुलगा, मोठा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब याचा कार्यकाल आहे 1740 ते 1761. हा पेशवेपदावर आला होता आणि पेशवेपदावर आल्यानंतर त्यानं स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं असं जे म्हणतात कृती, ती कृती म्हणजे तुळाजी आंग्रे जे मराठ्यांचे आरमार प्रमुख होते त्यांच्या ताब्यात असणारं आरमार बुडवलं होतं, समुद्रामध्ये बुडवून टाकलं. आणि कोणाच्या मदतीने केलं तर इंग्रजांची मदत घेतली आणि मराठ्यांचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे, नौदलाचे जनक म्हणतात, त्यांनी निर्माण त्या कालावधीमध्ये केलेलं जे आरमार आहे ते या नानासाहेबानं म्हणजेच बाळाजी बाजीरावनं समुद्रामध्ये बुडवलं होतं. त्याच्यानंतर पुढं पानिपतची तिसरी लढाई जी आहे 14 जानेवारी 1761 ती सुद्धा ह्याच्याच कालावधीमध्ये झाली, 14 जानेवारी 1761. आणि ह्या लढाईमध्ये मराठ्यांचा भयंकर पराभव झाला. त्या लढाईच्या दरम्यान नेतृत्व कोणी केलं तर मराठ्यांचा सेनापती कोण होतं तर सदाशिवराव भाऊ, जे माझ्या आप्पाचा मुलगा सदाशिवराव भाऊ यानं या लढाईमध्ये नेतृत्व केलं होतं. त्याच्यानंतर तोफखाना प्रमुख कोण होता मराठ्यांचा पानिपतच्या लढाईमध्ये, तर मराठ्यांचा तोफखाना प्रमुख जो आहे तो होता इब्राहिम खान गारदी. हे काही महत्त्वाचे मुद्दे. याच्यानंतर आणखी या पानिपतच्या लढाईच्या पूर्वी 1 वर्ष आधी अहमद शाह अब्दालीचं आक्रमण झालं होतं आणि या आक्रमणाच्या वेळेसच तिथंच असणाऱ्या
मराठ्यांची एक तुकडी म्हणजे दत्ताजी शिंदे लढत होते आणि ह्या दत्ताजी शिंदेंनी 1760 बोराडे घाटावर जी लढाई झाली होती त्या लढाईमध्ये अब्दालीने त्यांना पकडलं आणि विचारलं क्यों दत्ताजी और लढोगे क्या. त्यावेळेस दत्ताजी शिंदेंनी बाणेदार उत्तर दिलं होतं की बचेंगे तो और भी लढेंगे. तर अशा प्रकारे हे एक महत्त्वाचं तुम्हाला हे ठिकाण विचारलं जाईल किंवा कुठं झाली होती लढाई विचारलं जाईल किंवा अशा प्रकारचे हे उद्गार कोणाचे आहेत म्हणून परीक्षेत ऑलरेडी तुम्हाला विचारलेलं आहे. याच्यानंतर पुढचा मुद्दा 1761 ह्या बाळाजी बाजीरावचं निधन झालं. कारण पानिपतच्या पराभवाचा धक्का जो आहे तो हा सहन नाही करू शकला, त्याचं निधन झालं. आणि त्याच्या निधनानंतर मग जो पुढचा व्यक्ती आहे पेशवेपदी आलेला तो ह्या बाजीरावाचा मुलगा म्हणजे बाळाजी बाजीरावाचा मुलगा, नानासाहेबाचा मुलगा, दुसरा मुलगा, मधला मुलगा, त्याचं नाव होतं माधवराव पेशवा. या माधवराव पेशव्याचा जो कालावधी आहे, कालखंड आहे तो 1761 ते 1772 या दरम्यानचा आहे. याच्या कालावधीमधील प्रमुख घटना ज्या आहेत त्या म्हणजे पानिपतच्या धक्क्याने निधन झालं, एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. त्यानंतर त्याचा जो काका होता राघोबा दादा, ह्या काकावर त्यानं नियंत्रण मिळवलं होतं. या माधवराव पेशवेवर एक चित्रपट पण आहे मराठीमधला उत्तम, रमा माधव नावाचा. त्याच्यानंतर पुढं आणि स्वामी नावाची कादंबरीसुद्धा आहे. यानंतर राक्षस भुवन या ठिकाणी झालेल्या लढाईमध्ये हैदराबादच्या निजामाचा यांनी पराभव केला होता, म्हणजे यांच्या कालावधीमध्ये पराभव झाला होता. आणि त्यानंतर पुढं ह्या माधवराव पेशव्याबद्दल एक इतिहासकार आहे, मराठ्यांचा आद्य इतिहासकार म्हटलं जातं ह्या ग्रँडअपला. त्यानं काही त्याच्या पुस्तकामध्ये मत व्यक्त केले. ते मत काय आहे तर तो बोलतोय की पानिपतच्या पराभवापेक्षा, म्हणजे पानिपतचा पराभव आपल्यासाठी दुर्दैवी मानतो आपण, लागभर लोकांची कत्तल झाली होती. तर त्या ग्रँडअपच्या मते त्या युद्धापेक्षाही काही दुर्दैव असेल, जास्त घटना कुठली दुर्दैवी असेल ती म्हणजे या तरुण पेशव्याचं म्हणजे माधवराव पेशव्याचं निधन होय. याच्यानंतर माधवराव पेशव्यानंतर त्याचा पुढचा जो व्यक्ती आहे उत्तराधिकारी तो म्हणजेच पेशवा नारायणराव, जो की माधवरावाचा लहान भाऊ होता. आणि ह्या नारायणरावाची त्यावेळी पेशवेपदासाठी उत्सुक असलेल्या त्याच्या काकानं म्हणजेच राघोबा दादानं हत्या केली होती. शनिवारवाडा या ठिकाणीच गारद्यांना सुपारी दिली होती आणि त्यांनी हत्या केली होती. धचा म करणं मराठ्यांच्या किंवा महाराष्ट्राच्या बोलीभाषेमध्ये जी म्हण रूढ झाली ती म्हण ह्या घटनेनंतर रूढ झालेली आहे. पण लेक्चरच्या व्हिडिओच्या वेळेस पाहिलं होतं धचा मग कोणी केला होता. तुमच्यासाठी आहे, यूट्यूबवर बघत असाल तर कमेंटमध्ये सांगा धचा मग कोणी केला होता. त्यानंतर पुढं माधवरावाच्या मृत्यूनंतर नारायणराव झाला होता आणि नारायणरावाच्या मृत्यूनंतर नारायणरावाचा मुलगा म्हणजे नारायणरावाच्या हत्येवेळी त्याची पत्नी गंगूबाई गरोदर होती आणि त्या गंगूबाईचा पुढं मुलगा जो झाला तिला सवाई माधवराव असं नाव ठेवलं त्याचं, किंवा त्याला माधव नारायण म्हटलं जातं किंवा आणखी दुसरा माधव असंही म्हटलं जातं. त्याला जन्मताच काही दिवसांनी महिन्यांनी त्याच्याकडे पेशवेपद दिलं होतं. कारण राघोबाला पेशवा बनवू द्यायचं नव्हतं मराठ्यांना. बाराभाई कारस्थान त्याच्या विरुद्ध सक्रिय झालं होतं. 12 लोकांचं मंडळ, बाराभाई मंडळ, आणि ह्या बाराभाई मंडळनं राघोबाला विरोध केला होता. त्यामुळं मग नारायणरावाचा मुलगा नवजात शिशू जन्मल्यानंतर काही दिवसांनी त्याला पेशवा घोषित करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर पुढं मग या माधवराव दुसरा किंवा सवाई माधवरावाच्या कालावधीमध्ये जवळपास 20 वर्षाची कारकीर्द भेटली याला. त्याच्या कालावधीमध्ये मराठ्यांनी जी केलेली उल्लेखनीय गोष्ट आहे ती म्हणजे 1793 खर्ड्याची लढाई झाली होती. त्या खर्ड्याच्या लढाईमध्ये मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता. आणि यानंतर 1795 शनिवारवाड्यावरून पडून त्यांनी आत्महत्या केली म्हणतात किंवा त्यांचं निधन झालं. अशा प्रकारे हे सवाई माधवराव पेशव्यांचा कार्यकाल होता. कार्यकाल आहे यांचा 1774 ते 1795 किंवा 1775 ते 95. यांच्यानंतर पुढं मग नानासाहेब पेशव्यांची पूर्णच किंवा पहिला बाजीराव पेशव्याची पूर्ण वंशावळ संपली होती. राघोबाचा मुलगा नानासाहेबाची संपली होती वंशावळ पूर्ण. नानासाहेबाचा जो भाऊ होता लहान राघोबाला काय पेशवा बनवू द्यायचं नव्हतं बाराभाई लोकांना किंवा त्या काळातील पेशव्यांच्या दरबारामधील प्रमुख व्यक्तींना. म्हणून त्यांनी राघोबाचा मुलगा बाजीराव दुसरा याला पेशवेपदी बसवण्यासाठी खटपट केली आणि छत्रपतींकडून त्याला पेशवा बनवलं, पेशवेपदाची वस्त्र दिली. यानंतरच्या कालावधीमध्ये मग
त्या दुसऱ्या बाजीरावाच्या काळात काही खूप घटना घडल्या. त्याच्यामध्ये मग त्याच्याच कालावधीमध्ये दुसरे इंग्रज मराठा युद्ध 1803 ते 5 लढलं गेलं होतं. 1802च्या वसईच्या तहानं बाजीरावानं इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन वसईचा तह केला होता. ते आपण दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये बघूया पुढील कालावधीमध्ये काय झालं होतं वगैरे. तर हे युद्ध लढलं गेलं 3 ते 5. आणि तिसरे इंग्रज मराठा युद्ध सुद्धा याच्याच काळात लढलं गेलं आणि मराठा साम्राज्याचा अंत किंवा अस्त ह्याच पेशव्याच्या काळामध्ये झालेला आहे. पहिला बाजीराव पेशवा अत्यंत शूर, वीर, पराक्रमी. तेवढाच हा दुसरा बाजीराव जो आहे पहिल्या बाजीरावाच्या एकदम विरुद्धार्थी बाजीराव. पहिला बाजीरावला तुम्ही विरुद्धार्थी शब्द वापरू शकता, दुसरा बाजीराव, कारण एवढ्या यांच्यामध्ये मतभेद आहेत किंवा यांच्या स्वभावामधला काही फरक आहेत. हा दुसरा बाजीराव पेशवा तेवढाच आळशी, विलासी, चैनी आणि कसल्याही गोष्टींचा विचार न करणारा पेशवा होता. याच्यानंतर पुढं नानासाहेब पेशवा, ह्या दुसऱ्या बाजीरावाचा मुलगा, दत्तक मुलगा नानासाहेब पेशवा. हा बिठूर म्हणजे ब्रह्मवर्थ किंवा उत्तर प्रदेशातील कानपूर जवळचा भाग आहे. त्या भागाचा संस्थानिक दुसऱ्या बाजीरावाला बनवलं होतं इंग्रजांनी आणि त्या प्रदेशाचा कारभार बघण्यासाठी हा व्यक्ती नानासाहेब दुसरा हा पेशवा बनला होता. तर याचा कार्यकाळ 1853 नंतर सुरू होतो आणि 1857च्या उठावाच्या वेळेस संपतो. या नानासाहेब म्हणजे धोंडोपंतच्या बाबत आपण 1857च्या उठावामध्ये आणखी जास्त डिटेलमध्ये पाहूयात. यानंतर बघूया पुढं 3 इंग्रज मराठा युद्ध झाली. या 3 इंग्रज मराठा युद्धाच्या वेळेस प्रत्येक युद्धाच्या वेळी काहीतरी कारण होतं. कारण म्हणजे कोणाचा तरी खून होता आणि हे 3 इंग्रज मराठा युद्धाच्या वेळेस आपण पाहूया. सुरुवात करूया. पहिले इंग्रज मराठा युद्ध 1775 ते 1782 या कालावधीमध्ये हे पहिलं इंग्रज मराठा युद्ध लढलं गेलं. कारण काय होतं, 1773 साली पेशवा जो नारायणराव होता त्या नारायणरावाचा खून केला होता त्याचा काका राघोबा दादा यांना. आणि मग बाराभाई कारस्थान झालं. या बाराभाई मंडळ त्यांनी पेशव्यांच्या दरबारामध्ये न्यायालयामध्ये खटला दाखल केला आणि या खटल्यानंतर पेशव्यांचे प्रमुख न्यायाधीश असणाऱ्या रामशास्त्री प्रभूने यांनी अत्यंत निष्पक्षपातीपणे न्यायप्रिय व्यक्ती होता हा, त्याने एक निवाडा केला आणि निवाडा असा होता की राघोबा दादाला रामशास्त्री प्रभूने यांनी एक शिक्षा दिली. ती शिक्षा म्हणजे देहांत प्रायश्चित्त, मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर केली थोडक्यात असं म्हणू शकता तुम्ही. कोणी त्याच्याविरुद्ध खटला भरला होता तर बाराभाई मंडळ होतं हे. याच्यानंतर पुढं मग ह्या शिक्षेनंतर जाहीर केल्यानंतर राघोबा घाबरला आणि इंग्रजांच्या आश्रयाला पळून गेला होता. इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन त्यानं 16 मार्च 1775ला सुरतचा तह केला आणि पहिल्या इंग्रज मराठा युद्धाला सुरुवात झाली या ठिकाणी. त्यानंतर पुढं मग 17 मे 1782 मध्ये सालबाईचा तह झाला आणि या तहानं पहिलं इंग्रज मराठा युद्ध या ठिकाणी संपलेलं आहे. संपलं. कुठला तह तुम्हाला परीक्षेमध्ये एका तहावर प्रश्न विचारलाय फक्त पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये. दोन्ही तह महत्त्वाचे नाहीत. तो तह म्हणजेच हा सालबाईचा तह. हे सालबाई असं लिहायला पाहिजे होतं, सालबाई, प्रिंटिंग मिस्टेक आहे ती. सालबाईचा तह. सालबाई आहे MP म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये. तर हा सालबाईचा तह झाला आणि या सालबाईच्या तहानं ती पहिलं इंग्रज मराठा युद्ध थांबलं. तुम्हाला सालबाईच्या तहावर प्रश्न विचारलाय. प्रश्न काय विचारलाय, सालबाईचा तह कधी झाला? उत्तर आहे 1782 मध्ये झाला. त्यानंतर पहिल्या इंग्रज मराठा युद्धानंतर कुठला तह झाला? तर उत्तर आहे सालबाईचा तह. अशा प्रकारचं हे पहिलं इंग्रज मराठा युद्ध. याच्यानंतर पुढं दुसरं इंग्रज मराठा युद्ध. या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा जो कालावधी आहे तो आहे 1803 ते 1805. 1803 ते 1805. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे एका व्यक्तीचा खून. पुन्हा एकदा कोणाचा तरी खून केला ह्यानं. कोणाचा खून झालाय तर बघा, सन 1800 मध्ये नाना फडणीसांचा मृत्यू झाला होता शनिवारवाड्यामध्ये. जे 3.5 शहाणे होते त्या 3.5 शहाण्यांपैकी एक असणारे नाना फडणीस, महाजी शिंदे, सखाराम बोकील वगैरे, तर त्या नाना फडणीसांचा मृत्यू झाला 1800 मध्ये. आणि ह्या दुसऱ्या बाजीरावाला सल्ला देणारा कोणीही शहाणा उरला नव्हता. त्यामुळं तो मनमानी करायचा, वाटेल तसं निर्णय घ्यायचा. आणि मग ह्या दुसऱ्या बाजीरावानं शिंदे आणि होळकर यांच्या संघर्षामध्ये त्यानं होळकरांशी अन्यायाचं वर्तन केलं, शिंदेची बाजू घेतली
आणि विठोजी होळकर नावाच्या यशवंतराव होळकरांच्या भावाला हत्तीच्या पायी देऊन ठार केलं होतं. मग यानंतर यशवंतराव होळकरांनी पुण्यावर आक्रमण केलं होतं. कवडीचा माळ या ठिकाणी झालेल्या लढाईमध्ये, आता त्याला हडपसर पुस्तकांमध्ये हडपसरच म्हटलंय, पण ॲक्च्युली कवडीचा माळ हे युद्धाचं लढाईचं ठिकाण होतं. या ठिकाणी झालेल्या लढाईमध्ये दुसऱ्या बाजीरावाचा पूर्ण पराभव झाला होता. आणि यानंतर पुढे मग या दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांचा आश्रय घेतला. मुंबईच्या इंग्रजांच्या आश्रयाला पळाला. वडिलांच्या हातावर हात मारला. वडिलांनी सांगितलं होतं कधी काय संकट आलं तर इंग्रजांची मदत घ्यायची, कारण त्यांनी स्वतः घेतलेली होती. पहिल्या इंग्रज मराठा युद्धानंतर राघोबा दादा स्वतः इंग्रजांच्या आश्रयाला पळाला होता. तसंच ह्या दुसऱ्या बाजीरावानं पण केले. स्वतःवर संकट आलं त्यावेळेस हा सुद्धा पळून गेला इंग्रजांच्या आश्रयाला. आणि मग इंग्रजांबरोबर जाऊन एक तह केला त्यानं. त्याला म्हणतात वसईचा तह. या वसईच्या तहाला आणखी एक नाव आहे. त्या वसईच्या तहाला बेसिनचा तह असं पण म्हणतात. बेसिनचा तह कधीचा आहे हा? तर 1802चा आहे बेसिनचा तह. याच्यानंतर पुढं मग दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाला सुरुवात झाली. आणि या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये तत्पूर्वी ह्या वसईच्या तहानं मराठ्यांनी कशाचा स्वीकार केला तर, किंवा मराठ्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार कधी केला, परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे खूप वेळा. तर ह्या वसईच्या तहानंतर म्हणजे 1802 मध्ये मराठ्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला होता. याच्यानंतर मग इंग्रजांनी दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या दरम्यान मराठ्यांचे जे इंग्रजांच्या विरोधात लढणारे सरदार आहेत, ते संस्थानिक आहेत म्हणू शकता तुम्ही, शिंदे आणि भोसले यांचा वेगवेगळ्या लढाईंमध्ये पराभव केला होता. शिंदे आणि भोसल्यांचा त्या वेगवेगळ्या लढाईमध्ये पराभव केल्यानंतर त्यांच्याबरोबर वेगवेगळे तह सुद्धा केले. तर ते तह कुठले आहेत? तर ते तह शिंद्यांबरोबर केला होता सुरजी अर्जनगावचा तह 1803 मध्ये. तर भोसल्यांबरोबर केला होता देवगावचा तह. शिंद्यांबरोबर सुरजी अर्जनगाव लक्षात ठेवण्यासाठी विचारलेला नाही याच्यावर प्रश्न कधी, पण जर आलाच तर लक्षात ठेवायला सोपं आहे. शिंदे इथं यस येईल आणि सुरजी अर्जनगाव ह्याला पण यस येईल. यस यस. भोसल्यांसाठी मग वेगळा फक्त बीडी. त्यानंतर पुढं या दोघांचा एकत्रितरित्या पराभवानंतर होळकर युद्धामध्ये उतरले इंग्रजांच्या विरुद्ध आणि एकट्या होळकरांचा पराभव केला इंग्रजांनी. जिथं दोघांचा निभाव नाही लागला तिथं एकट्याचा निभाव लागणं केवळ अशक्य होतं. तरीही होळकर उतरले होते आणि अशा प्रकारे 1805 मध्ये त्यांनी इंग्रजांबरोबर युद्ध सुरू केलं होतं. आणि 1806 मध्ये त्यांच्याबरोबर सुद्धा म्हणजे यशवंतराव होळकरांबरोबर सुद्धा इंग्रजांनी एक तह केला. राजापूर घाटचा तह म्हणतात त्याला. आणि यानंतर मग हे जे आहे दुसरे इंग्रज मराठा युद्ध ते या ठिकाणी संपलं. अशा प्रकारे त्याची समाप्ती झाली. यानंतर पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तिसरे आणि शेवटचे इंग्रज मराठा युद्ध. या तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा कालावधी 1818 किंवा 1817-18 असंही म्हणू शकता. 1817-18. 1817 आणि 18 मध्ये 17 मध्ये पेशव्यांचे किंवा छत्रपतींचे सरदार आहेत शिंदे भोसले वगैरे होळकर वगैरे यांनी युद्ध सुरू केलं होतं. आणि या दुसऱ्या बाजीरावाचा विचार होता सगळ्यांना एकत्र करायचा आणि इंग्रजांच्या विरुद्ध लढाई करायची. पण हे सगळे एकत्र येण्यापूर्वीच वेगवेगळ्या ठिकाणी लढाई करून इंग्रजांनी यांना पराभूत केलं होतं, हरवलं होतं. तर आपण बघूया तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचं कारण काय होतं. तर तिसरं इंग्रज मराठा युद्ध सुरू झालं त्याचं कारण म्हणजे 1817 साली बडोद्यांचे गायकवाड जे आहेत त्यांचे प्रतिनिधी होते एक गंगाधर शास्त्री त्यांचं नाव होतं. या गंगाधर शास्त्रींना ब्रिटिशांचा एक आरोप होता दुसऱ्या बाजीरावावर की गंगाधर शास्त्रींना ब्रिटिशांचा दुसऱ्या बाजीरावाचा मित्र असलेल्या त्र्यंबक डिंगळेनं हत्या केली. त्यांची पंढरपूरला त्यांची हत्या झाली होती. तर या ठिकाणी मग पुढं आणि जे बडोद्याचे गायकवाड आहेत ते यापूर्वीच इंग्रजांच्या शरणार्थी बनले होते, शरण गेले होते आणि त्यांनी करार केला होता. त्यामुळं या संघर्षामध्ये पेशवे विरुद्ध गायकवाड या संघर्षामध्ये इंग्रजांनी गायकवाडांची बाजू घेतली होती, कारण गायकवाडांबरोबर त्यांचा मैत्रीचा तह झाला होता. आणि असंही इंग्रजांना दुसऱ्या बाजीरावाची सत्ता संपुष्टात आणायची होती. त्यांना पूर्ण मराठ्यांचा प्रदेश काबीज करायचा होता. त्यामुळे त्यांना हे कारण भेटलं. आणि पुढे जाऊन त्यांनी मग या दुसऱ्या बाजीरावाबरोबर एक करार केला, त्याला म्हणतात पुणे करार. 1817 मध्ये पुणे करार केला. आणि या पुणे करारानुसार त्या दुसऱ्या बाजीरावाचे बरेचसे अधिकार काढून घेतले. त्याच्याकडे फक्त एका संस्थानिकाचाच जवळपास संस्थानिकाचाच दर्जा उरला होता. पेशवे फक्त नावालाच राहिला होता हा. आणि याच करारानंतर एक बाळाजी पंत नातू नावाच्या ब्राह्मणानंच शनिवार वाड्यावरचा मराठ्यांचा भगवा ध्वज काढून त्या ठिकाणी इंग्रजांचा युनियन जॅक हा ध्वज सुद्धा फडकावला होता.
आणि यानंतर ह्या दुसऱ्या बाजीरावाला हे इंग्रजांची बंधनं असह्य वाटायला लागली आणि त्यानं या इंग्रजांच्या विरोधात लढण्याचं ठरवलं. आणि मग अशा प्रकारे त्या इंग्रजांच्या वर्चस्वातून मुक्त होण्यासाठी त्यानं संघर्षाला सुरुवात केली. त्या युद्धादरम्यान पेशव्यांचा सेनापती होता बापू गोखले. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धादरम्यान पेशव्यांचा सेनापती, दुसऱ्या बाजीरावाचा सेनापती म्हणजेच बापू गोखले. आणि यानंतर इंग्रजांबरोबर खडकी, कोरेगाव, पुढं आष्टी या ठिकाणी झालेल्या लढायांमध्ये दुसऱ्या बाजीरावाचा पराभव होत गेला. 5 मार्च 1818 रोजी बापू गोखले स्वतः धारातीर्थी पडले, म्हणजे शहीद झाले. आणि त्यानंतर पुढं दुसऱ्या बाजीरावानं पूर्ण त्याचा पराभव झाला. त्यानं जॉन माल्कमकडे शरणागती पत्करली आणि पुढील कालावधीमध्ये मग इंग्रजांनी त्याला माफ केलं. उत्तर प्रदेशातील बिठूर या ठिकाणी, बिठूर किंवा ब्रह्मवर्त या ठिकाणी त्याला पाठवलं पेन्शनवरती आणि बिठूरला संस्थान निर्माण करण्याची परवानगी दिली. अशा प्रकारे हे तिसरं इंग्रज मराठा युद्ध संपलं. यानंतर मग 1818 मध्ये ब्रिटिशांनी सातारा या ठिकाणी जे या प्रतापसिंह भोसलेंना, छत्रपतींना दुसऱ्या बाजीरावानं कैद केलं होतं, त्यांना मुक्त केलं कैदेतून आणि साताऱ्याला त्यांचं एक स्वतंत्र संस्थान निर्माण करून दिलं. बाकी सातारा आणि आसपासचा प्रदेश सोडून बाकी सर्व मराठ्यांचा प्रदेश, पेशव्यांचा प्रदेश या इंग्रजांनी हस्तगत केला व त्यापासून मुंबई प्रांत किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी निर्माण केली. आणि यानंतरच्या कालावधीमध्ये पुढं या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा पहिला गव्हर्नर म्हणून माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यास इंग्रजांनी नियुक्त केलं होतं. अशा प्रकारे मराठा प्रदेश, पेशव्यांची वंशावळ, प्रमुख पेशव्यांची काही कार्ये आणि त्यानंतर 3 इंग्रज मराठा युद्ध हा भाग आपण रिव्हिजनच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे. पुढील भाग पुढील लेक्चरमध्ये भेटूया. पुढील लेक्चरमध्ये धन्यवाद.